सर्वांना माहीत आहे की माझी घराडी आई वरती असीम श्रद्धा आहे आणि मला खात्री आहे की माझ्या जीवनामध्ये तिचा आशीर्वादामुळेच मी माझ्या प्रत्येक क्षेत्रामध्ये मग मी माझ्या राजकीय असेल किंवा व्यावसायिक प्रत्येक कामाची सुरुवात तिच्या आशीर्वादानेच केली आणि तिने मला भरभरून आशीर्वाद दिले. त्यामुळे नेहमीच कोणताही विषय किंवा काम करायचं असेल तिचा आशीर्वाद घेण्यासाठी मी नक्की घराडी आईचा येत असतो. आणि हे सगळ्यांना माहीत आहे की माहितीच्या प्रचार प्रमुख म्हणून मला जबाबदारी पूर्णच्या पूर्ण भारतीय जनता पार्टीने होती. संपूर्ण महाराष्ट्रभर फिरण्याची जबाबदारी होती. फार मोठी जबाबदारी असल्यामुळे पुन्हा एकदा तिचा आशीर्वाद घेण्यासाठी मी इथे आलो होतो आणि मी तिच्याकडे साकडं घातलं होतं की मी सामान्य महाराष्ट्रातील जनतेची 2-2.5 वर्ष महायुतीच्या सरकारने केलेली सेवा ही आपल्याला सर्वांना माहीत आहे. त्यामुळे आम्हा सर्वांनी महायुतीचे सरकार पुन्हा महाराष्ट्रातील जनतेची सेवा करण्यासाठी येऊ दे असं साकडं घातलं होतं आणि आपण पाहिलं असेल की भरभरून असं यश हे मिळालं आहे. त्यामुळे तिच्या भेटीसाठी आला. साहेब, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुढे येत आहे, काय सांगा? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या संदर्भातले सर्व निर्णय जे आहेत ते वरिष्ठ मंडळी घेत असतात. वरिष्ठ मंडळी या संदर्भातले निर्णय घेतील. परंतु महाराष्ट्रात महायुतीचा मुख्यमंत्री व्हायला हवा हे महाराष्ट्रातील जनतेची बऱ्याच वर्षापासूनची असणारी विचार करत होते. त्यामुळे आता महायुतीचं सरकार आलेलं आहे. त्यामुळे वरिष्ठ मंडळी योग्य निर्णय घेतील यात काही शंका नाही. सर, अलगमंत्री म्हणून परत जबाबदारी स्वीकारणार का दिली तर? मी पुन्हा तेच सांगेन, मागच्या वेळी अपघाताने मी झालो म्हणत होतो. मी पुन्हा तेच सांगेन, या संदर्भातले सर्व निर्णय जे आहेत ते वरिष्ठ मंडळी घेत असतात आणि वरिष्ठ मंडळी योग्य ते निर्णय घेतील. महाराष्ट्रातील जनतेची सेवा करायला मिळणं आमदार म्हणून पुन्हा एकदा विधानसभेत चौथ्यांदा झालं आहे यातच फार महत्व आहे असं मला वाटतं. सर, निवडणुकीचं जे यश मिळालं त्याचं श्रेय कोणत्या मुद्द्यांना किंवा कोणाला द्याल? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, महायुतीच्या या सरकारमध्ये 2.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने सामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून महायुतीच्या सरकारने काम केलं होतं ते आपल्याला सर्वांना माहीत आहे. हजारो निर्णय हे या सरकारने या ठिकाणी घेतले गेले. त्यामुळे एक गाडी उभी आहे. या सगळ्या गोष्टीमुळेच सामान्य जनतेमध्ये एक पॉझिटिव्ह वेव्ज होती आणि त्यामुळे सर्व मतांचा टक्काही मोठ्या प्रमाणात वाढला होता आणि सामान्य जनतेने हे ठरवलं होतं केंद्रामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं सरकार आहे आणि राज्यामध्ये सुद्धा एक विचाराचंच सरकार आलं पाहिजे आणि त्यामुळे त्या विचारामुळेच या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं मोठं मताधिक्य घेऊन तुम्ही निवडून आला. डोंबिवली मतदारसंघ हा नेहमीच महायुतीचा बालेकिल्ला राहिला. उजव्या विचारश्रेणीचा असा हा मतदारसंघ आहे. विचारधारेबरोबर चालणारा असा हा मतदारसंघ आहे. त्यामुळे विचारधारेचा गेली 40 वर्ष हा विजय त्या ठिकाणी होतो आहे. त्यामुळे तो अविरत राहिला आहे आणि यावेळेला फक्त मताधिक्य थोडंसं जास्त. मंत्रिमंडळ व्यवस्थापन लवकरच होईल. लाडकी बहीण योजना महत्वपूर्ण ठरली काय? सर्व योजना या महाराष्ट्रामधल्या महत्त्वपूर्णच आहेत. कष्टकरी, शेतकरी, लाडकी बहीण योजना अशा अनेक योजना या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने करण्यात आल्या. सामान्य जनतेला केंद्रबिंदू पकडून या सरकारने काम केलं होतं. त्यामुळे त्या सगळ्या योजनांचा कमी जास्त प्रमाणामध्ये हा महायुतीच्या या पूर्णच्या पूर्ण सत्ता येण्यामध्ये सर्वात मोठे योगदान आहे. मी एकच तुम्हाला सांगेन की पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहीत आहे की सिंचनाच्या बाबतीमध्ये जवळजवळ 180 प्रकल्पांना पुन्हा मंजुरी देण्याचं काम हे आदरणीय देवेंद्रजींनी केलं. त्यामुळे हे सगळे जे फॅक्टर्स आहेत हे फॅक्टर्स सर्वात मोठी भूमिका ते करत होते. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्राच्या सरकारने 2.5 लाख कोटी रुपये महाराष्ट्राला दिले. याही सगळ्या भूमिका ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे केंद्र आणि राज्य या दोघांनी एकत्रपणे महायुती म्हणून विजयाच्या दिशेने उचललेलं प्रत्येक पाऊल हे या विजयामधलं असणारं महत्त्वाचं. कोकणात मोठ्या प्रमाणात यश हे महायुतीला मिळालं आहे, तुमचं मोठं योगदान आहे असं. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रपणे काम केलं आणि मला आनंद याचा आहे
की बरेच वर्ष तुम्ही आम्ही सर्वजण हे जाणता कोकण हे महायुतीचा बालेकिल्ला आहे हे म्हटलं जात होतं. आता हे 100% पट्ट आहे. 39 पैकी 35 जागा या महायुतीच्या जिंकून आल्या आहेत. त्यामुळे उजव्या विचारसरणीला मानणारा हा संपूर्ण कोकण आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. लोकसभेत सिद्ध झालं होतं, पुन्हा विधानसभेत सिद्ध झालं आहे. त्याचा अर्थ फक्त एवढाच आहे, विकासाला प्राधान्य या मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात दिलं जातं. आणि मला खात्री आहे की महायुतीचे आमचे सर्व नेते यानंतरच्या काळात सुद्धा या ठिकाणच्या असणाऱ्या काही ज्या समस्या आहेत त्या समस्यांकडे, समस्या म्हणण्यापेक्षा जे प्रलंबित प्रश्न आहेत त्या प्रश्नांकडे, म्हणजे या ठिकाणचं असणारं स्थलांतर, युवकांचं होणारं स्थलांतर याकडे विशेष लक्ष देणारच आहे आणि त्यासाठी मी स्वतः प्रयत्न करतो. सावंतवाडीत दीपक केसरकर मोठे